रुबी हॉल क्लिनिक किडनी रॅकेट प्रकरण डॉक्टर अजय तावरेला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुणे सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अजय तावरे याला काल पुणे पोलिसांनी येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलं होतं. पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. लोकशाही मराठीने 2022 साली रुबी हॉलच्या किडनी रॅकेट प्रत्यारोपणाचा पर्दाफाश केलेला होता आणि त्या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी पुनर्चौकशी केल्यानंतर यामध्ये पोर्शे कार अपघात प्रकरणातला आरोपी डॉक्टर अजय तावरे यांना सुद्धा आता पोलिसांनी येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेला आहे. आपल्या सोबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सर आहेत. चालू असलेल्या तपासामध्ये रिजनल ऑथरायझेशन कमिटी जी होती त्याचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर तावरे हे कार्यरत होते आणि जी प्रक्रिया त्या ठिकाणी खात्री करण्यासाठी सदर अवयव देणारा कोण आहे घेणारा कोण आहे तर याबाबतची जी सगळी प्रक्रिया केली जाते तर याची जबाबदारी या कमिटीकडे देण्यात येते. या कमिटीमध्ये इतरही सदस्य आहेत त्यांचे देखील यासाठी काही जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडून सुद्धा काही पुरावे प्राप्त करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत या तपासांती एक निर्णय घेऊन तपासी अधिकाऱ्यांनी मांडलेल्या निष्कर्षांवरती डॉक्टर अजय तावरे यांना देखील आरोपी निष्पन्न करून काल प्रोडक्शन वॉरंटवरती घेऊन आज त्यांची पोलीस कोठडी मंजूर करून घेण्यात आलेली आहे. तपासामधले हे जे काही बारकावे आहेत हे आपण आत्ता सांगणं उचित ठरणार नाही. जो काही तपास आहे तो योग्य दिशेने चालू आहे आणि तपासामध्ये तपासी अधिकारी तसंच त्यांना मार्गदर्शन करणारे सगळे वरिष्ठ अधिकारी स्वतः जातीने लक्ष ठेवून ती कारवाई पूर्ण करून घेत आहेत. स्वतंत्रपणे गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून त्याची चौकशी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.